3 मैच हो गया, 1:30 चला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. शिवराज्य वेऊर एस संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला सज्ज झालाय तर दुसऱ्या बाजूला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच करण आणि प्रेमची जोडी आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये दमदार फलंदाजी केली आणि त्या बळावर जर पाहिलं तर संघाला विजयी नक्कीच हासिल करून दिलं. 5 चेंडूमध्ये 5 चौकार आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या एका मॅच मध्ये, एका ओव्हर मध्ये. ज्या पद्धतीने करण ठाकूर आला होता. आता मात्र पाहायला मिळालं इथे मात्र गेम प्लॅनिंग केली जाईल शिवराज्य वेऊर ए संघाकडून की समर्थ संघ आपलाच गावचा आहे, परिचयाचा संघ आहे. प्रत्येकाचं गेम माहिती आहे, कशा पद्धतीने मात्र खेळू शकतो हे देखील माहीत आहे. त्याच्या विरोधात गोलंदाजी करताना बघूया गोलंदाज राहुल सज्ज होईल. तर पाहायला मिळतंय गोलंदाजी मार्कवर राहुल शुक्ला आपल्याला पाहायला मिळेल. तर करण ठाकूर आणि प्रेम मोरे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू फेकला जाईल. आपण पाहतोय सरपंच चषक 2023 पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. इथे मात्र आपण पाहतोय थोडस फंबल पाहायला मिळाला. सिंगल रन्स मात्र घेतली जाईल. थोडीशी घाई केली होती क्षेत्ररक्षणाने आणि त्यानंतर पाहिलं तर सिंगल रन्स घेतली जाते. आणि प्रत्येक बॅट मधून जर पाहिलं तर रन्स काढण्याचा प्रयत्न असणार आहे YBCC संघाचा. फटका चांगला आहे. इथे मात्र जबरदस्त प्रहार. चेंडू मात्र सूरजच्या बाजूने निघून जाईल. सरळ सीमारेषेपार चौकार. पहिला चौकार प्रेमच्या बॅट मधून येतोय. दुसऱ्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट केली होती करण ठाकूर यांनी. त्यानंतर प्रेम मोरेने जे दर्शवलंय पहिल्या चेंडूवर आघात केला. पुन्हा एकदा देखील आघात आहे. इथे मात्र चेंडू बॅक टू बॅक दुसरा चौकार निघून जातोय. 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. जबरदस्त फलंदाज. तर आपण पाहतोय टीम मीटिंग अरेंज केली जाते कारण की 2 चेंडूवर 2 चौकार लगावले आहेत. चला शॉर्ट टीम मीटिंग घ्या, हरकत नाहीये, मात्र शॉर्ट टीम मीटिंग घ्या. ज्या पद्धतीने आपण गेम प्लॅन करतोय 2 चेंडूवर 2 चौकार लगावले आहेत. प्रेम मात्र आपली जे धावफलक आहे ते इथे 9 धावा पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती. त्यानंतर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आहे. 9 धावा स्कोरबोर्डवर. हा देखील स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. सिंगल रन्स डिक्लेअर झोन कडे निघून जाईल. या एका रन्सने धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा कंप्लीट होतील स्कोरबोर्डवर. 4 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. एक सिंगल अशा 2 धावा आणि 2 चौकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. करण पुन्हा एकदा इथे मात्र चुकी घडते. गरज नव्हती अशा पद्धतीचा फटका खेळण्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू होता आणि या शॉर्ट पिच चेंडूला स्पेअरलेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न कुठेतरी चुकीचा ठरला आणि करण ठाकूर बॅक टू द डग आउट होतोय. नक्कीच करण बाद झालाय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. दर्पण येतोय. दर्पणकडे पाहिलं जाईल. दर्पण आणि प्रेमची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथून जर पाहिलं तर प्रेमच्या बॅट मधून 2 चौकार आले होते. करणला देखील इच्छा झाली होती की शॉर्ट चेंडू आहे, मोठा फटका लागेल आणि चौकार देखील लगावली जाईल, मात्र मिस टाइम झाला. थोडीशी एज पकडली
आणि पहिला गडी बाद झाला. इथे मात्र आपण पाहतोय दर्पण डेंजर झोन कडे धावतोय. रन्स मात्र मिळेल एक. या एकेरी धावनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 11 ऑन द बोर्ड. 11 धावा स्कोर बोर्डवर आहेत. प्रेमचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 9 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या आहेत प्रेमच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने पाहिलं तर 1 चेंडूवर 1 धाव जमवतोय दर्पण. चला टीम मीटिंग नकोय प्लीज, विनंती असणार आहे. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर आपण पाहतोय 11 धावा स्कोर बोर्डवर. तर सत्यमला आणलं जातंय गोलंदाजी ट्रॅकवर. बघूया दुसरे षटक हाताळण्यासाठी. पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळला रोहित आपल्याला पाहायला मिळाला, राहुल पाहायला मिळाला. आणि तदनंतर आता मात्र पाहतोय आपण दर्पण सिंगल रन साठी गेलाय. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. एक धाव खूप महत्वाची असणार आहे, कारण की समोरचा जरी संघ जर पाहिला तर तितकाच तुल्यवान संघ आहे. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये उतरल्या 2 बॅटर प्रेम आणि दर्पण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि जाणीव आहे की एक चांगली धावसंख्या उभारणं गरजेचं असेल. जर आपल्याला हा सामन्यामध्ये या टुर्नामेंटमध्ये टिकायचं असेल तर मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. प्रेम पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय लेग साईडच्या दिशेने. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. शुभमच्या माध्यमातून रन्स मात्र मिळेल एकेरी धावांची धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र आपण पाहतोय 13 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. ओहो गॅप शोधलाय. इथे मात्र गॅपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. जबरदस्त मात्र गॅप शोधला आणि दर्पण देखील दर्शवतोय की करण बाद झाला. आता मात्र जिम्मेदारी माझ्यावर आहे, मी रन्स काढेन, जिम्मेदारी मी घेईन. हे मात्र मीपणा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने 17 धावा आतापर्यंत जमवल्या जात आहेत. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय, हलक्या हाताने खेळून काढलाय. तिथे मात्र नक्कीच रोहित येतोय. यष्टिक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील रोहित शुक्ला. क्रिकेट चॅम्प ज्याने आतापर्यंत हाताळले, अनेक टुर्नामेंट मध्ये खूप चांगली प्रगती केली, असं क्रिकेट चॅम्पचे ऑनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पुण्याची एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला आहे वेगाने चेंडूवर. या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. सिंगल रन्स कंप्लीट केले जाते. या एकेरी धावांच्या धावसंख्येने स्कोअरबोर्ड जर पाहिलं तर 19 धावा. शेवटचा चेंडू इथे मात्र वाईट चेंडू फेकला जातोय. अजूनही 1 चेंडू फेकायचा आहे. आता मात्र हलक्या हाताने खेळलाय. जाणीव आहे कारण की धावसंख्या आलेली आहे. इथून मात्र आपल्याला सेफली खेळावं लागेल. एक चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं आहे. मात्र आपलं विकेट ठेवणं खूप गरजेचं आहे. एका बाजूला पाहिलं तर दर्पण हा देखील तोच विचार करतोय, दुसऱ्या बाजूला प्रेम मोरे देखील तोच विचार करतोय. आणि षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकाच्या अखेरीस पहिल्या षटकामध्ये आल्या धावा होत्या 11 आणि दुसऱ्या षटकामध्ये 10. अशा तब्बल 21 धावा 1 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी मार्कवर सूरज उपाध्याय ते नक्कीच पाहायला मिळेल. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर खास करून लक्ष असेल YBCC संघाचा. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा घेतल्या जातील का सूरजच्या विरोधात. दर्पण इथे मात्र चुकी करतोय. बॉक्स विकेटच्या रूपाने गाडी मात्र बाद होतोय. दर्पण बॅक टू द डग आउट.
तुषार लढे नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळते आणि अपेक्षा असेल तुषार लढेकडून वायबीसी संघाचा एक छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ओळखला जातोय. मात्र बघूया तुषार लढेकडे पाहिलं जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज आल्या आल्या मात्र आपला नावाची डंका पिटतोय कारण की चांगल्या फलंदाजाला तंबूचा आसरा त्यांनी दाखवला. दर्पण सारखा एक चांगला फलंदाज नक्कीच बाद करताना आपण त्यांना पाहिलं. तर सूरज पुणेच एकदा पुढचा चेंडू असणार आहे षटकातील. छोटा पॅक बडा धमाका ज्या पद्धतीने म्हटलं जात आहे इथे मात्र सोडणार नाही आणि चेंडू जर पाहिलं तर निघून जातोय सरळ सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत आपण पाहतोय 25 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 2 गाडीच्या मोबदल्या आहेत. नक्कीच दर्पण आणि करण ठाकूर बाद झाल्यानंतर प्रेम अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या समवेत तुषार लाडे पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. अपसाईड रिजन मध्ये कुठेतरी चुकले गेले जागा बनवली होती आणि त्यानंतर पाहिलं तर गडीचं होईल पतन तुषार होईल बाद. तर संजय येतोय फलंदाजी मार्कवर. विकेट मात्र या ठिकाणी नक्कीच पडले जात आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला होता तुषारचा देखील. तो देखील फसला जातोय आणि त्यानंतर धावसंख्या स्थिरावली जाईल 25 या आकड्यावर. 3 गाडीच्या मोबदल्या आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 2.3 चेंडूचा म्हणजे तिसरे षटक मार्गस्थ आहे. इथे पहा खूपच चांगला फटका पाहायला मिळाला. तो म्हणजे नो स्कोर आहे. येस नो स्कोर आपल्याला दर्शवत आहेत. तर नो स्कोरचा इशारा येतोय आणि या नो स्कोरच्या माध्यमातून कुठली धाव मिळणार नाहीये. आतापर्यंत धावा जर पाहिला तर 25 वर थांबवलेले आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. तर 25 धावा आतापर्यंत झाल्यात. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे 2 चेंडू पाहूया कशा प्रकारचे असणार आहेत. तिसरे षटक आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर चांगली फलंदाजी आतापर्यंत संजयच्या माध्यमातून. हा देखील टॅपचा फटका आहे. इथे मात्र सक्सेस होणार नाहीये. डॉट चेंडू येताना आपण पाहतोय. सॉरी सिंगल रन्स मात्र सिंगल रन्स मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाली. हा डॉट चेंडू येईल. प्रेम थोडस असं वाटलं होतं की टॅप खेळेल मात्र शरीरापासून थोडासा दूर फेकला गेला. बॅटच्या बाजूने चेंडू निघून गेला आणि डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं कंप्लीट झालंय. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या इथे मात्र आपण पाहतोय 24 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित शुक्ला आपल्याला पाहायला मिळेल. तर संजयच्या विरोधात 6 चेंडू फेकायचे आहेत. बघूया कशा प्रकारचे 6 चेंडू फेकले जातील पाहायला मिळतंय. तर रोहित सज्ज झालाय संजयसाठी. फटका चांगला इथे मात्र आपण पाहतोय टॅपचा फटका होता. सिंगल रन्स मात्र नक्कीच मिळेल. सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. आता मात्र 27 धावा 27 रन्स.
नक्कीच थोडेसे दुखापतीमधून होते रोहित, आपण पाहिलं होतं, मात्र 2 महिने त्याने दुखापतीमध्ये काढले. आज मात्र अजूनही दुखापतीमध्ये असताना आपल्या संघासाठी खेळतोय. चांगली गोलंदाजी हाताळली, एक धाव तर अंकित केलं जात आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडू हाताळले, 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करतोय मिस्टर रोहित. पुढचा चेंडू असणार आहे. प्रेमच्या या अंगाला लागला जातोय चेंडू. असं वाटलं होतं की गॅप हा परफेक्टली होता, मात्र त्या गॅपच्या मध्ये प्रेम मोरे आला आणि जो चौकार आहे तो कुठेतरी वाचला जातोय आणि चेंडूचा खेळ आतापर्यंत होतोय तो म्हणजेच 3. शेवटचे षटक नक्कीच मार्गस्थ आहे. रोहित पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, गडी बाद होईल. इथे मात्र प्रेम मोरे बॅक टू द आउट. रन्स 29 रन्स आतापर्यंत झाले आहेत. षटकातील जर पाहिलं तर अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. किती धावा जमवल्या जातील? एकीकडे पाहिलं तर मिस्टर आदित्य आहे, दुसरीकडे पाहिलं तर आपण पाहतोय मिस्टर यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत 2 संघादरम्यान. चला 2 संघांच्या कर्णधारांना मी या ठिकाणी आमंत्रित करीन. एका बाजूला पाहिलं तर फायटर दोडीपूजा वर्सेस शिवराज्य वेऊर बी संघ. कर्णधार आपण यायचा आहे. फायटर दोडीपूजा संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स कडे जायचं आहे. चेंडू पडतोय, पहा चेंडू पडल्यानंतर थोडीशी बॅटची कडा लागली. चेंडू थर्डमॅन रिजन मध्ये, शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये जात असताना सिंगल रन येईल. आता मात्र 30 धावा कंप्लीट झाल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे, बघूया. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत केलाय. 5 चेंडूमध्ये 4 धावा कंप्लीट केल्या आहेत. सरी खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत रोहित यांनी. तरी देखील आपण पाहतोय अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किती धावा जमवल्या जातील या शेवटच्या चेंडूवर? शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. फटका तर चांगला होता, चेंडू वेगाने या ठिकाणी आणि गडीच या ठिकाणी होईल पतन. नक्कीच पंच मात्र डिसिजन देत आहेत. येस, इट इज आउट. आउट दिलं जातं पंचांकडून, गडी बाद होईल. 30 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 31 धावांचं लक्ष असणार आहे. टॉस केलं जाईल. लगेचच आपण त्या ठिकाणी पाहायला मिळतील 2 संघ. एका बाजूला पाहिलं तर फायटर दोडीपूजा असणार आहे. फायटर दोडीपूजा संघ कर्णधार सज्ज आहे. फायटर दोडीपूजा संघ कर्णधार आणि शिवराज्य वेऊर संघाचा कर्णधार, शिवराज्य वेऊर बी संघाचा कर्णधार.
तर जिंकण्यासाठी पाहिलं तर 31 धावांचं लक्ष आहे. पूर्ण बाजूला जर पाहिलं तर चारही बाजूला वेवूर संघ आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या वेवूर बी संघ टॉस जिंकला आणि फिल्डिंग फर्स्ट हा डिसिजन आपल्याला पाहायला मिळते टॉस बॉक्स मधून. तर मात्र सिंगल रन्स घेतले जाईल. सर पाहिलं तर दोन बॅटर सुमित दुबे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर राहुल. देखील चेंडूला आता मात्र पाहिलं जाईल. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू डॉट चेंडू फेकला जातोय. विचार केला तर दोन बॅटर सुमित आणि राहुल मैदानाच्या आतमध्ये आहेत. अपेक्षा आहेत दोन्ही खेळाडूंकडे की हा सामना जो आहे तो नक्कीच वेवूर संघ आपल्या बाजूला झुकवावा ह्या अपेक्षा असणार आहेत. मात्र प्रेम मोरे आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. चेंडूचा खेळ झालाय 3, 1 धाव खर्च करतोय. हो खूपच चांगला लेग स्टिक वर चेंडू फेकला होता आणि सिंगल रन्स मिळेल. या सिंगल रन्सच्या बळावर धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. समोरच्या दिशेने खेळलाय प्रेम मात्र वेगाने चेंडूवर आलाय. तिथे मात्र नक्कीच असं वाटलं होतं की चेंडू निघून जाईल की काय, झेल टिपला जाईल की काय, मात्र तसं काही घडलं नाही. चेंडू जमिनीवर आदळला गेला आणि त्यानंतर पाहिलं तर रन्स त्यावर 1 घेतले जात आहे. इथे जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचे चेंडू अजून शिल्लक आहेत. 3 धावा स्कोरबोर्डवर. क्विकली मात्र या ठिकाणी षटक हाताळलं जात आहे प्रेमच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने खेळलाय चेंडूवर मात्र इथे नक्कीच पाहिलं नव्हतं. षटकची होईल समाप्ती. 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 3 धावा. पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संतोष अण्णा याला आमंत्रित केलंय. मागच्या मॅच मध्ये थोडीशी गेम प्लॅनिंग वेगळी होती YBCC संघाची. आता मात्र थोडीशी गेम प्लॅनिंग वेगळी आहे. कारण की आधी जर पाहिलं तर सत्यमला आणलं होतं, तदनंतर आदित्यला देखील आणलं होतं. आता मात्र संतोष अण्णा येतोय गोलंदाजी मार्कवर दुसरे षटक हाताळण्यासाठी. बघूया सुमितच्या विरोधात कशा पद्धतीची गोलंदाजी करतील. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर राहुल, सुमित आणि राहुलची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू पडेल संतोष अण्णा यांचा. फटका तर चांगला आहे. समोरच्या दिशेने जबरदस्त रीतीने चेंडूला पकडतोय. हा देखील फटका चांगला आहे. करारी प्रहार तुषार लढे आला होता चेंडूवर. वेगाने मात्र चेंडूला पकडतो फेकतो तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. आणि जाणीव आहे दोन्ही संघ जर पाहिलं तर एकाच गावामधले आहेत आणि ही लढत खेळताना नक्कीच एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. हे डावपेच कुठेतरी कमी पडतील की काय
गोलंदाजीचा डावपेच फलंदाजाला माहिती आहे की कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय आणि फलंदाजाचा जो फटके आहेत जे डावपेच आहेत ते गोलंदाजाला माहिती आहेत की कुठला फलंदाज कुठल्या साईडला जास्त त्याची बाजू स्ट्रॉंग आहे हे मात्र दर्शवत असताना कान मंत्र मात्र संतोष अण्णाकडे दिले जात आहेत दर्पण तदनंतर करण आणि प्रेमच्या माध्यमातून. 2 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाला आहे. तिसरा चेंडू असणार आहे षटकातील. ओहो इथे मात्र मोठा झटका गाडी बाद होईल. मिस्टर राहुल बॅक टू द डग आउट. ज्या विकेटची गरज होती ती मात्र विकेट्स मिळवून दिली जबरदस्त रीतीने. मात्र करण ठाकूर यांनी जो झेल घेतला गेला आणि गडीचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं. तर आपण पाहतोय सूरज उपाध्याय येतोय फलंदाजी मार्कवर. बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत आणि 3 चेंडू अजूनही शिल्लक असेल या षटकातील. देखील चेंडू आपण पाहतोय संतोष अण्णा यांचा पुढचा चेंडू असणार आहे. चांगल्या पद्धतीने गेला. इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक गडीचं पतन विकेटचं पतन होतंय. बॉक्स विकेटच्या रूपाने सूरज देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक हा दुसरा गडी बाद होतोय. धावसंख्या स्थिरावली जाते ती म्हणजेच 4 या आकड्यावर. खूप चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत वेवूर ए संघाच्या विरोधात YBCC वेवूर संघाने. तर विषय येतो बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष यांच्या गोलंदाजीचं आतापर्यंत कौतुक करेन. विकेटच्या हॅट्रिकवर असणार आहेत संतोष अण्णा. ग्राउंड शॉट खेळला जातोय. अजय तुषार लढीच्या या उजव्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल्स होत असताना चौकार निघून जातो. या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 8 धावा. 2 षटक कंप्लीट झाले. 4च्या सरासरीने खेळतोय. इथून जर पाहिलं तर 13 चेंडू अजून शिल्लक आहेत. 13 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 23 धावा. तेरा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता अजूनही आपण पाहतोय. बघूया कशा पद्धतीची फलंदाजी करेल. शेवटचा चेंडू आहे संतोष अण्णा या गोलंदाजाकडून. क्लीन बॉल केला जातोय. गाडीचा होईल पतन. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू फेकला गेला आणि गडी बाद केला गेला आपल्याला पाहायला मिळतंय. चला चित्रसेन सजवून घ्या. तर गोलंदाजी मार्कवर आदित्य सज्ज होईल. 10 विकेट्स तर आल्यात शिवराज्य वेवूर संघाचे. अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 23 धावा. सामना ऑन आहे. आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने संघ मात्र वेवूर संघ 2 वेवूर संघ एकमेकांच्या विरोधात आहेत आणि तेच पाहिलं जात आहे. विजय कोणाचा असेल या संघामध्ये जो संघ विजय होईल तो अंतिम 8 मध्ये आपल्याला प्रवेश करताना पाहायला मिळेल. याआधी जरी पाहिलं तर 2 संघांना आपण अंतिम 8 मध्ये
पाहायला मिळाले. त्यामध्ये तारापूर संघ एक पहिला संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर पॅराडाईज संघ हा 2 संघ अंतिम 8 मध्ये ज्याने प्रवेश केलेत. आता मात्र पाहूया आदित्य गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तर दुसऱ्या बाजूला सुमितचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. सिंगल रन साठी घेऊन जाईल. सिंगल रन्स मात्र नक्कीच कंप्लीट केली जाईल. या एकेरी धावांची धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा. अजूनही जर पाहिलं तर 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. अकरा चेंडू अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. देखील चेंडू पाहतो इथे मात्र कमालीचा कार्बन कमल कॅच दर्पणच्या माध्यमातून हा देखील झेल टिपला जातोय आणि गडीचं होतंय पतन. 4 गडी बाद झाले आहेत आतापर्यंत. शिवराज्य वेऊर ए संघाच्या आणि सोनू येते बॅटल मैदानाच्या आतमध्ये. अजूनही सामना जर पाहिला तर बॅलन्सिंग आहे कारण की चेंडूचा खेळ शिल्लक आहे तो म्हणजे 3 या षटकातील. किती बॉल आहे तुझे? 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा आदित्य सज्ज आहे. मारण्याचा प्रयत्न चुकले जात आहेत. 2 धावा येतील. नो डाऊट. एकच रन आहे. यस एकच रन अडकवले जाते. नऊ चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. टफ फाईट मॅच आहे पाहायला मिळते कारण की दोन्ही संघ जर पाहिले तर अंतिम 8 मध्ये जाण्यासाठी जो तिकीट मिळणार आहे तो तिकीट मात्र हा सामना जो विजय होईल त्यालाच मिळेल. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 9 चेंडू मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. फटका चांगला आहे. कर्रारी प्रहार. इथून मात्र चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. चेंडू शिल्लक राहतील आता मात्र 8 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 17 धावा. आठ चेंडू 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय तुषार लडेकडे चेंडू निघून जातोय. एक धाव तर कंप्लीट केली गेली. एकच धाव या ठिकाणी मिळेल. एकेरी धावांची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बनवर आता मात्र 15 धावा. अजूनही 16 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू जर पाहिले तर 7 चेंडू आणि 16 धावा. संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय दोन्ही संघाकडून सामना जिंकण्यासाठी. मात्र आदित्य यांचा पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असणार आहे. पुढचा चेंडू आहे ते मात्र गॅप आहे. प्रेम आणि करणच्या माध्यमातून जर पाहिलं तर गॅप पाहायला गेला आणि त्यानंतर त्या गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झाला सरळ सीमारेषे पार. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 12 धावा म्हणजे इथून जर पाहिलं तर 6 मध्ये 3 चौकार मारावे लागतील. तर बघू शकतायत आपण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नक्कीच करण ठाकूर येतोय आणि दुसऱ्या बाजूला सुमित आणि त्यांचे समवेत सोनू आपल्याला पाहायला मिळेल. सामना ऑन आहे. आपल्याला पाहायला मिळते 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. सामना थोडासा रंगीत परिस्थितीमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळते कारण की दोन्ही संघ जर पाहिले तर वेऊर संघाचे वेऊर गावचे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. करण एका बाजूला पाहिला तर गोलंदाजीसाठी आलाय.
दुसऱ्या बाजूला मिस्टर सुमित आपण पाहतोय. दोन्ही बॅटर जर पाहिजे तर बेस्ट वर्सेस बेस्ट अशी गोलंदाजी आणि फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. फटका तर इथे चांगल्या पद्धतीने सजवला होता. चेंडू ज्या पद्धतीने हरवलाय मैदानाच्या आतमध्ये सिंगल रन्स घेतली जाईल. अजूनही जर पाहिलं तर 11 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू शिल्लक असतील 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. करण ठाकूर पण एकदा सज्ज होईल. इथे मात्र पाहायला मिळेल सोनूसाठी हा चेंडू असणार आहे. हा चेंडू इथे मात्र झेल सोडतोय. नक्कीच सिंगल रन्स. मात्र झेल सोडल्यानंतर जी पनिशमेंट मिळते सिंगल रन्स देखील येते. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 4 आणि 4 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. सामना थोडस रंगीत परिस्थितीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. सोनू आणि सुमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला करणच्या हातामध्ये चेंडू आहे. 4 चेंडू फेकायचे आहेत. 4 चेंडू मध्ये 10 धावा ज्या आहेत त्या कोणीतरी थांबवायच्या आहेत करण ठाकूर याला. मात्र दुसऱ्या बाजूला सुमित आतापर्यंत जबरदस्त प्रहार केला. सुमितच्या बॅटचा जर विचार केला तर 8 चेंडू मध्ये 10 धावा सुमितने काढल्यात. सोनूचा विचार केला तर 3 चेंडू मध्ये 6 धावा आतापर्यंत सोनूच्या बॅट मधून. तर 4 चेंडू 10 धावा. फटका इथे मात्र गॅप मध्ये केला. दर्पणच्या या चेंडूवर चौकार लगावला जातोय. क्या बात आहे. जबरदस्त प्रहार. इथे मात्र पाहिलं जाईल चेंडू शिल्लक असेल 3 चेंडू मध्ये अजूनही धावा बनवायच्या आहेत 6. विकेटचा जर विचार केला तर 4 गडी बाद झाले आहेत. ते म्हणजेच वेवूर ए संघाच्या आणि वायबीसी संघाच्या देखील 4 विकेट सेम आहेत. इथे मात्र पाहिलं जात आहे दोन्ही संघाचे विकेट सेम आहेत. 4 गडी बाद झालेत. दोन्ही संघाच्या 4 गडी बाद झालेत. सॉरी 5 आणि 4 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. इकडे दिसते ना 5 विकेट. तर नक्कीच वायबीसी संघाच्या 5 गडी बाद झाले होते. इथे मात्र आपण पाहतोय वेवूर संघाच्या 4 गडी बाद झाले आहेत. 6 धावांची आवश्यकता आहे. ते मात्र चांगला चेंडू मी म्हणेन. एकदा तर कंप्लीट केले. एकच धाव पाहायला मिळेल. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 2 आणि 2 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 5 धावा. एक चौकार लगावला तर सामना नक्कीच बिन होऊ शकतोय विकेट न गमावता. मात्र थोडस टेन्शन आहे डोक्यावर सोनूच्या. थोडस टेन्शन आहे डोक्यावर करणच्या. मात्र नक्कीच सामन्याचा आनंद घेत आहेत प्रेक्षक वर्ग. खूपच चांगला सामना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 5 धावा. इथे मात्र फटका फसलाय. हा डायरेक्ट हिट. कुठेतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. आता मात्र सामना आहे 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. नक्की प्रेक्षक वर्ग सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवा. या सामन्यासाठी खूप चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 4 धावांवर ही परिस्थिती येऊन बसलेली आहे शिवराज्य वेवूर ए संघाची. एका बाजूला पाहिलं तर आतापर्यंत सुमित खेळलाय ज्याने 10 चेंडू मागे 14 धावा जमवल्यात. इथून जर पाहिलं तर शेवटचा चेंडू खेळणार आहे. शेवटच्या चेंडूवर चौकार लागला तर शिवराज्य वेवूर संघ क्वालिफाय होईल. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वायबीसी संघ ह्या चेंडूवर चौकार वाचवायची आहे. मात्र पाहायला मिळेल नक्कीच 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 4 धावा. सुमित टू करण आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडस टेन्शन आहे. 1 चेंडू 4 धावा. इथे मात्र वायबीसी संघ सामना आपल्या बाजूला झुकवला जातोय. खूपच चांगल्या पद्धतीने सुमितने मात्र प्रयत्न केले होते. मात्र सुरेख रीतीने इथे